सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दिशानिर्देशांनी 25 सप्टेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय सावनेर येथे भव्य लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले। सदर लोक न्यायालयात एकूण 2879 न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे निवाडा करण्याकरिता ठेवण्यात आली। त्यातील 2740 प्रकरणे ही पूर्ववाद स्वरूपाची तर 125 प्रकरणे फौजदारी तर 14 प्रकरणे दिवाणी स्वरूपाची असून सदर प्रकरणे आपसी सामंजस्याने सोडविण्यासाठी ठेवण्यात आली असून अधिकांश वादी प्रतिवादींनी सदर लोक न्यायालयात प्रकरण मिटवून घेण्याकरिता पुढाकार घेतला असल्याने निम्म्याहून अधिक प्रकरणे आपसी सलोख्याने सोडविण्यात येतील असा विश्वास वरिष्ठ न्यायाधीश कोकाटे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला। सदर लोक न्यायालयात बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, ICICI बँक, युनियन बँक आदींसह स्थानिक पतसंस्था, तालुक्यातील ग्रामपंचायती आदींचे अधिकारी प्रतिनिधींनी उपस्थित राहून लोक न्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणे मिटवून घेण्यासाठी पुढाकार घेतला। सदर लोक न्यायालयाचे कामकाज यशस्वीरित्या पार पडावे याकरिता वरिष्ठ न्यायमूर्ती JS कोकाटे, न्यायमूर्ती DR कुलकर्णी, न्यायमूर्ती नातू, ॲडव्होकेट शैलेश जैन, ॲडव्होकेट अभिषेक मुलमुले, ॲडव्होकेट मनोज खंगारे आदींच्या पॅनलने सहकार्य केले। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दर 3 महिन्यांनी अशा प्रकारचे लोक अदालत यशस्वीपणे राबवल्या जात असतात आणि त्यामुळे येणाऱ्या पुढील लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि त्यांची असणारी प्रलंबित प्रकरणे किंवा वादपूर्व प्रकरणे हे या न्यायालयामध्ये निश्चितच त्याचा निपटारा केला जाईल। पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।